तारांगण दिवाळी मैफलीचं तिसरं आणि अंतिम पुष्प आम्ही गुंफत आहोत. तारांगणच्या फेसबुक पेज तसेच युट्यूब चॅनेलवरील पहिल्या 2 भागांना आपण रसिकांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खरोखरच आमच्याकडे शब्द नाहीत. तिसरा भागही तुमच्या अपेक्षांची पूर्तता करील अशी मी अपेक्षा करतो आणि तिसऱ्या सादरीकरणाकडे वळतो. विजया निसळ सादर करतायत माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले हे गीत. गेल्या 3 दशकांपासून मराठी रसिकांच्या मनात घर करून बसलेल्या या गीताची शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची आणि त्यांनीच या गीताला संगीतबद्ध केलं आहे. मूळ गायिका आहेत सुचित्रा बर्वे. स्वामी मालिकेमध्ये हे गीत अभिनेता रवींद्र मंकणी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. थोरले माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं आयुष्य अगदी विलक्षणच म्हणावं लागेल. माधवरावांवर ऐन तारुण्यात मृत्यूचा घाला झाला, परंतु या दोघांना जे काही मोजके निवांत क्षण मिळाले ते टिपणारे भाव या गीतात पाहायला मिळतात. तर चला ऐकूया आता पुरी या धनश्री रागात बांधलेलं हे अप्रतिम गीत. तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे प्राण तुझे प्राण, माझे प्राण तुझे प्राण, उरलेला वेगळा दे, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. मला लागे तुझी घास, तुला जडे माझा ध्यास, मला लागे तुझी घास, तुला जडे माझा ध्यास, तुला मला चोहीकडे, तुला मला चोहीकडे, माझे तुझे होते भास, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. तुझी माझी पटी कोण, तुझी माझी एक धून, तुझी माझी पटी कोण, तुझी माझी एक धून, तुझे प्राण माझे प्राण, तुझे प्राण माझे प्राण, तुझे मन माझे मन, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. लोकल म्हणजे मुंबईकरांचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून ही लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडल्यासारखी स्थिती झाली आहे. अनेक जण मुंबईतील लोकल प्रवास मिस करीत आहेत. काही जण घरी बसूनच लोकल प्रवासातील वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशीच एक वेगळी आठवण सांगतायत अनुपमा वाघ. चला तर ऐकूया. नमस्कार, मी अनुपमा वाघ. या दिवाळी मैफिलीच्या निमित्ताने मागच्या वर्षीच घडलेला एक किस्सा आपल्याला सांगणार. सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. दिवाळीचा आदला दिवस होता आणि नेहमीप्रमाणे ऑफिसमधून येताना आम्ही लोकलमध्ये चढले.
आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे लोकलमध्ये अजिबात गर्दी नव्हती. चक्क मला बसायला सीट मिळाली आणि मला एक डुलकी लागली. पटकन कशाचा तरी आवाज आला आणि त्या आवाजाने मी जागी झाले. बघते तो कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येत होता. अचानक मी इकडे तिकडे बघायला लागले. आवाजाने थोडीशी घाबरले की हा कसला आवाज आहे. मग लक्षात आलं की जवळच लेडीज डब्यामध्ये बसलेली एक बाई रडत होती. साहजिकच मी तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं, अगं काय झालं तुला? सगळ्यांनाच माहिती आहे की लोकलमध्ये फार भाजीपासून साड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी विकायला येतात. तर अशीच छोट्या मोठ्या गोष्टी विकणारी ती बाई होती आणि तिच्याकडे बांगड्यांचा बॉक्स होता. 2 बॉक्स भरून बांगड्या होत्या आणि त्या सगळ्या तशाच्या तशा होत्या. ती रडत होती. आठवडाभरापूर्वी म्हणली माल भरला आणि होता नव्हता तो सगळा पैसा खर्च त्या मालात खर्च केला. बघा, दोन्ही बॉक्स भरलेले आहे आणि माल काहीच विकला गेलेला नाहीये. दिवाळी उद्यावर आली, कशी साजरी करू, मुलांना कापडं कशी घेऊ, या विचारानेच बिचारी रडत होती. मला खूप वाईट वाटलं. हे ऐकतानाच आजूबाजूच्याही 4-5 बायका जवळ जमा झाल्या. साहजिकच आम्ही तिच्या त्या बांगड्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो. अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या होत्या. पटापट आम्ही न ठरवता सगळ्यांनी मिळून बांगड्या खरेदी केल्या. म्हणता म्हणता तिचा एक बॉक्स रिकामा झाला. बाई अतिशय खुश झाली आणि जोर जोरात आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत होती आणि सांगत होती, हॅपी दिवाळी मॅडम जी, हॅपी दिवाळी. घरी जाताना तिचा तो आनंदी, सुखी आणि समाधानी चेहरा डोळ्यासमोर ठेवूनच मी अतिशय समाधानाने घरी आले आणि माझीही दिवाळी त्यामुळे खूप छान साजरी झाली. आजही मागच्या वर्षी घडलेली ही घटना दिवाळीच्या निमित्ताने परत माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि तिचा तो आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे संगीतकार म्हणून श्रेष्ठ की गायक म्हणून श्रेष्ठ असा प्रश्न आजही पडतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो हे गीत हृदयनाथांनी गायलेल्या काही सर्वोत्तम गीतांपैकी एक गीत आहे. पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत दिलं होतं ते वसंत प्रभू यांनी. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्यादान या चित्रपटात राजा गोसावी आणि उषा किरण यांच्यावर हे गीत चित्रित करण्यात आलं होतं. तर ऐकूया हे गीत नितीन तावडे यांच्याकडून. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. भेट पहिली आपुली घडता, नी मोहिनी नयनी हसता. भेट पहिली आपुली घडता, नी मोहिनी नयनी हसता. उडे पापणी किंचित ढळता, उडे पापणी किंचित ढळता. गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोलती तुला न कळता.
मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्या विणही तुझी चारुता माझ्या विणही तुझी चारुता मावळतीचे सूर्य फुलते करतो चित्र काढतो. तुझ्या परी तव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता. तुझ्या परी तव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता. हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता. नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो चित्र काढतो. मानसीचा चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो. तारांगणच्या या दिवाळी मैफलीमध्ये खूप आशयघन काव्य सादर करण्यात आलं आहे. अविनाश लेले आता सादर करीत आहेत शोध माणुसकीचा आणि क्षण आनंदाचे या 2 कविता. यापैकी दुसऱ्या कवितेत खूपच वेगळेपण आहे. या कवितेमध्ये मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांची शीर्षके पाहायला मिळतात. तर ऐकूया या 2 कविता खुद्द कवीच्याच तोंडून. रसिको नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या दिवाळीत मी आपणासमोर 2 कविता सादर करतोय. पहिल्या कवितेचं नाव आहे शोध माणुसकीचा आणि दुसरी कविता आहे क्षण आनंदाचे. पहिली कविता शोध माणुसकीचा. आधुनिकतेच्या यंत्रयुगात मानवतेला तंत्र गवसले. तंत्रयुगाचा मंत्र खरा आणि उद्योगांचे जाळे विणले. उद्योगांच्या या जाळ्यात जीवन जगणे सुरू झाले. नवे उद्योग नव्या आशा स्वप्नांच्या दुनियेत पाऊल पडले. स्वप्न बघणे स्वाभाविक आहे. मन मनोरे रचणे स्वभाव आहे. माणुसकीच्या शोधात निघाला तोच माणूस बोलत आहे. आधुनिकतेच्या या सुंदर जगात सर्व सुखांनी लोळण घेतले. हात पोळण्याचे दिवस संपले. नवयुग आता आहे अवतरले. दूरचे दर्शन सगळे दूरदर्शनने जवळून केले. जवळीक साधुनी बघता बघता व्हिडिओने आक्रमण केले. असेच काही दिवस सरले. केबलने आपले पाय पसरले. सारे जग किती जवळ आले. माणसाने जग मुठीत धरले. इंग्रजीतली सीडी अक्षरे जुळवणी सीडी रूपात आले. शिडीवरुनी चढुनी पायऱ्या पादाक्रांत जग सारे केले. संगणकाने पाय रोवले. मैत्रीचे जणू नाते जुळले. माणसाला जणू वेड लागले. सकल जनहित मनी ठेवले. नव्या वाटा नव्या दिशा नव्या आशा संपतच नाहीत. अनेक बंधनातून जखडत जाता मोबाईलची बोली बोलली जाई. युग आले हो मोबाईलचे प्रेमाचे आणि संवादाचे. संवाद कधी संपत नाही. माणुसकी कधी भेटत नाही. सुख समृद्धी नांदू लागली. माणसे आनंदाने डोलू लागली. माणसाने जवळीक साधली. गप्पांना जणू रंगत आली. सुख समृद्धीच्या पायघड्या या पडता घरोघरी. परी माणुसकीच्या शोधात माणूस फिरतो दारोदारी. क्षण आनंदाचे. 18 वर्षापूर्वी झाला
तुमच्यात हो करार, आयुष्यात आला जीवन साथी, जीवन घेई आकार. लग्नाची बेडी पडतात क्षणी, कानेटकरांचं स्थळ कसं वाटलं. प्रेमाच्या गावात जावे म्हणतो, कुलकर्ण्यांच्या स्थळाचं छान वाटलं. या नटसम्राट या घाशीराम कोतवाल कसं वाटलं. गोष्ट जन्मांतरीची असली जरी, एका लग्नाची गोष्ट काही औरच आहे. हसवा फसवी खूप झाली, माकडाच्या हाती शॅम्पेन देऊ नका. तो मी नव्हेच असं म्हणू नका, मधुचंद्राची मजा लुटा. मधु इथे अन चंद्र तिथे, एवढं अंतर ठेवू नका. समोरासमोर बघून दोघे, निशब्द शांततेत आनंद लुटा. निशब्द शांततेत आनंद लुटा. धन्यवाद. मंगळवेढ्याच्या संत चोखामेळा यांनी केलेल्या काव्य रचनांपैकी एक सर्वोत्तम रचना म्हणजे अबीर गुलाल उधळीत रंग. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेला हा अभंग आजही रसिकांच्या मनात आहे. आकांक्षा केळकर यांनी हा अभंग हार्मोनियमवर सादर केला आहे.
दिवाळीमध्ये प्रत्येक घर उजळतं ते दिव्यांची आरास नि पणत्यांच्या प्रकाशामुळे. ही पणती नेमकी बनते तरी कशी याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे ते आपला छोटा दोस्त श्लोक मडेयनं. पूर्वीच्या काळात हिंदी चित्रपटांमधले बरेचसे नायक हे पियानोवर बसून गाणी म्हणताना पाहायला मिळत. कटी पतंग चित्रपटामधील प्यार दीवाना होता है हे गीत देखील राजेश खन्नावर अशाच पद्धतीनं चित्रित केलं गेलं होतं. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत दिलं होतं ते आर.डी. बर्मन यांनी. हे गाणं आता सिंथेसायझर वर सादर करतेय ती रिया गोवईकर. नमस्कार, माझं नाव श्लोक समीर मडे आहे. आज मी तुम्हाला मातीचे दिवे बनवणं दाखवणार आहे. तुम्ही झाडांचे माती घेऊन त्यांचे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांना दिवेचे आकार द्या. आकार झाले ना की तुम्ही त्यांना 2 दिवस नीट उन्हात सुकवा. तुम्ही या दिवांना तुमचे सुकले त्यानंतर तुम्ही डेकोरेटिव्ह मटेरियल्सने सजवू शकता. माझ्याकडे पिस्ताचे शेल्स पण आहे, ते तुम्ही करू शकता. नाहीतर पेंट नाहीतर कलरनी तुम्ही सजवू शकता. हे बघा, आपले दिवे तयार आहे. माझ्याकडनं तुमच्यासाठी हॅपी दिवाळी.
विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका करून आपल्या लक्षात राहिलेली अभिनेत्री म्हणजे पल्लवी वैद्य. ती सांगते आपल्या तळेगाव येथील दिवाळीच्या आठवणी. नमस्कार, मी पल्लवी वैद्य. तारांगणच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. उत्तरोत्तर तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरंच दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याला म्हणजे असं वाटतं की सुट्टी मिळाली. दिवाळीची सुट्टी, शाळेची सुट्टी आठवते ना, दिवाळीची सुट्टी म्हटल्यानंतर. होमवर्क असतो पण तरीही एक आनंद असतो, कारण आपण नातेवाईकांना भेटतो, सगळ्यांना छान शुभेच्छा देतो, फराळ खातो, फटाके उडवतो. आत्ता फटाक्यांचं क्रेज तसं म्हणायला गेलं तर पोल्युशन वाढतंय म्हणून कमी झालंय, पण तरीसुद्धा लहान असताना फटाक्यांचं क्रेज खूप होतं आणि लहान मुलांमध्ये ते असतंच. ती मजाच वेगळी असते. खरं तर मी लहान होते ना, तेव्हा माझ्या ज्या दिवाळीच्या आठवणी आहेत त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडेल. आणि त्या म्हणजे सातत्याने जो आनंद आपल्याला मिळत असतो ना, तो आनंद मला दिवाळीत मिळायचा. सातत्याने मी ह्यासाठी म्हटलं की दरवर्षी दिवाळीत आम्ही तळेगावला जायचो आणि तिथे आमचं घर होतं, माझे काका राहायचे तिथे. आणि माझा चुलत भाऊ राहुल तो इतका सुंदर किल्ला तयार करायचा. आणि माझ्यासाठी, मुंबईकरांसाठी खास करून हे खूप वेगळं होतं काहीतरी, की किल्ला बनवला आहे, मातीचा किल्ला, आणि त्यात तो महाराजांची, शिवाजी महाराजांची मूर्ती आणून सिंहासनावर आसनस्थ अशी एक मूर्ती आणून बसवायचा. आणि मावळे असायचे, ते मावळे असे पायऱ्या करून त्या प्रत्येक पायरीवर एक एक मावळा, ह्या बाजूला एक ह्या बाजूला एक असे मावळे ठेवायचा तो. आणि त्यात धमी पेरायचा. आणि मग काही दिवसांनी देव दिवाळीपर्यंत तो किल्ला राहायचा, तोपर्यंत त्यात कोथिंबीर उगवायची, म्हणजे ते रान. अशा पद्धतीने तो किल्ला तयार करायचा. आणि अक्षरशः असं वाटायचं ना की हा किल्ला असाच राहायला हवा, हा मोडू नये. पण तरीसुद्धा पुढच्या वर्षी त्याला पुन्हा तो किल्ला बनवायचा असायचा नव्याने. त्यामुळे तो मातीचाच असायचा, त्याच्यामुळे परत ती माती ती काढायचा आणि ती सगळी माती झाडात पुन्हा त्याच्या बुंद्याशी घालून ठेवायचा. पण ह्या आठवणी इतक्या गोड आहेत. आत्ता खरं तर असं बघायला मिळत नाही फार ठिकाणी, पण मुंबईत तरी नाही, बाहेरच्या ठिकाणी, मुंबई बाहेर बरेच जण करतात, अजूनही करतात. आणि ही गोष्ट मला मनाला खूप भावली त्यावेळेला. आणि मला ते खूप एक्सायटिंग वाटलं, खूप छान वाटलं. त्यावेळेला ना माझ्या सख्या भावानी, राहुलनी, म्हणजे माझ्या चुलत भावानी बनवलेल्या त्या किल्ल्यावर एक उखाणा पण तयार केला होता. आणि माझ्या भावानी केला होता, त्यात मला जास्त कौतुक होतं. तो इतका गोड त्यावेळे, म्हणजे अक्षरशः आम्ही तेव्हा लहान होतो, 4वी 5वीमध्ये वगैरे असू. आणि त्यावेळेला त्या वयात हे सुचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या भावाचं कौतुक वाटतं मला त्या बाबतीत. तो उखाणा असा आहे की काळसर निळ्या ढगात उडत आहेत कावळे, राहुलनी बनवलेल्या किल्ल्यात धावत आहेत मावळे. तर आम्ही त्यावेळेला म्हणजे अशी मजा आम्ही करायचो लहान असताना. ह्या आठवणी खास दिवाळीतल्या आहेत. आणि मला त्यावेळेपासूनच एक पणत्यांचं, दिव्याचं खूप क्रेज असायचं. आणि पणत्यांशीच रिलेटेड, पण दिव्यांशीच रिलेटेड दिवे जिथे सतत पाहायला मिळतील अशा सेटवर मला काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर आत्ता. आणि मला प्रत्येक सीन करताना, प्रत्येक क्षणाक्षणाला दिवाळीची आठवण यायची. दुसरं मला एक सांगावंसं वाटतं की प्रत्येक बाईला, लग्न झालेल्या स्त्रीला, लग्नानंतर आपल्या नवऱ्यानी काही गिफ्ट देणं, यात खूप कौतुक असतं. जसं प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोबद्दल कौतुक असतं, तसंच बायकोलाही नवऱ्याबद्दल कौतुक असतंच. तर माझ्या आठवणीतली दिवाळी म्हणजे माझ्या नवऱ्यांनी आमच्या लग्नानंतरचं मला दिलेलं पहिलं गिफ्ट, त्यांनी सोन्याचे कानातले केले होते माझ्यासाठी. सोनं हे महत्त्व नाही आहे,
सोन्याला महत्त्व नाही आहे, पण त्यांनी इतक्या प्रेमाने कष्ट करून जे पैसे कमवले होते आणि त्यातून मला त्यांनी ते कानातले घेतले होते. ह्या प्रेमासाठी ती दिवाळी मला कायम लक्षात राहते. आणि अशाच गोड गोड आठवणी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्या आपण नेहमी आठवाव्यात. आणि त्या आठवल्या की आपलं आयुष्य अगदी सुखात जातं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सुखात राहा, आनंदात राहा, दिवाळी आनंदात साजरी करा, पण जास्त फटाके उडवू नका, कारण त्यांनी पोल्युशन होतं. आणि त्याऐवजी आपण जे फटाक्यांमध्ये पैसे खर्च करतो, तर ते पैसे आपण वाचवून आपण कुठल्या तरी ट्रस्टला म्हणा, किंवा कुठल्या तरी गरजू व्यक्तीला, किंवा ज्यांना पुस्तकांची गरज आहे, ज्यांना अन्नाची गरज आहे, अशा ठिकाणी जर आपण दान दिलेत ते पैसे, तर ते जास्त सत्कारणी लागतील आणि तुम्हालाच त्याचं पुण्य मिळेल. तर अशा रीतीने दिवाळी साजरी करा आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. यशराज फिल्म्सनं गेल्या 27 सप्टेंबरला सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला. 27 सप्टेंबर 1970 या दिवशी यश चोप्रा नावाच्या माणसानं यशराज फिल्म्स या नावाचं रोप लावलं. 5 दशकांनंतर या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. या काळात ही संस्था फुलली, बहरली, फोपावली. या संस्थेनं या काळात सुमारे 80 चित्रपटांची निर्मिती केली. स्वतःच्या निर्मितीबरोबर इतर काही संस्थांच्या चित्रपटांचं देश विदेशात वितरणही केलं. अनेक कलाकार तंत्रज्ञांना या संस्थेनं ब्रेक दिला, त्यांना मोठं केलं. यशराजच्या या वाटचालीचे 2 सूत्रधार, पहिले खुद्द यश चोप्रा आणि दुसरा त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा. पित्यानं एका चांगल्या संस्थेचा पाया घातला, तर पुत्रानं त्याचा वेल गगनावरी नेला. त्याची रोमहर्षक पटकथा मंदार जोशी तारांगणच्या दिवाळी अंकात मांडत आहेत. या संस्थेची निर्मिती असलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटानं नुकताच रौप्य महोत्सवी वर्षाचा टप्पा पूर्ण केला. या माइलस्टोन चित्रपटाच्या निर्मितीची काही ठळक वैशिष्ट्य अगदी ऐकण्यासारखी आहेत. लम्हे डरच्या शूटिंग दरम्यान आदित्य चोप्रा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची स्क्रिप्ट लिहित होता. सुरुवातीला त्याच्यासोबत हनी इराणी आणि जावेद सिद्दीकी हे दोघे होते, परंतु त्यांच्याबरोबर आदित्यचे सूर काही जुळेनात. बऱ्याच मतभेदानंतर अखेरीस स्क्रिप्ट पूर्ण झालं. मात्र त्याचं क्रेडिट हनी इराणींना अजिबात मिळालं नाही, तर जावेद सिद्दीकींना संवादामध्ये आदित्यलाही स्थान द्यावं लागलं. त्यामुळे हे दोघे लेखक पुन्हा यशराज फिल्म्सच्या चित्रपटामध्ये पुन्हा पाहायला मिळाले नाहीत. ज्याप्रमाणे लेखकांबरोबर आदित्यचे सूर जुळले नाहीत, तसेच ते गीतकार आनंद बक्षींबरोबरही. मेरे ख्वाबों में जो आए या गाण्याचं तब्बल 24 वेळा बक्षी साहेबांना पुनर्लेखन करावं लागलं. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्यासोबतही आदित्यचे खटके उडाल्यामुळे त्यांनी हा चित्रपट मध्ये सोडून दिला होता. तेव्हा त्यांच्या जागी फराह खानची निवड करण्यात आली. यावरून आदित्य पहिल्याच चित्रपटापासून किती टफ मास्टर होता याची कल्पना येते. परंतु या चित्रपटाचं संगीत कालांतरानं सुपरडुपर हिट ठरलं. आदित्यला हा चित्रपट सुरुवातीला भारत अमेरिकेच्या सौजन्यानं इंग्रजीत बनवायचा होता. त्यामुळेच मुख्य भूमिकेसाठी त्याच्या मनात टॉम क्रूज होता. परंतु यशजींनी त्याला भारतीय संस्कृती दाखवायची असेल तर नायक भारतीयच हवा असं सांगितलं. ही गोष्ट पुढे आदित्यलाही पटली. राज मल्होत्राची भूमिका सलमान, आमिर, सैफ असा प्रवास करीत शाहरुखच्या झोळीत येऊन पडली. शाहरुख देखील प्रथमतः हा चित्रपट नाकारायच्याच मूडमध्ये होता. तेव्हा त्याची समजूत आदित्यने काढली. प्रत्येक स्त्रीनी आईच्या हृदयात स्थान मिळवलं तरच तू सुपरस्टार होशील, ही गोष्ट त्याच्या मनावर ठसविण्यात आदित्य यशस्वी ठरला. म्हणूनच शाहरुखनं हा चित्रपट स्वीकारला. मात्र सिमरनसाठी आदित्यच्या मनात पहिल्यापासूनच काजोलच होती. 3.25 तासांचा हा चित्रपट आदित्यनं भरपूर विदेशी लोकेशन्स असूनही ठरलेल्या वेळेत पूर्ण केला. या चित्रपटाच्या मेकिंगवर आदित्यने एक लघुपटही बनविला. तो या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 2 दिवस आधी दूरदर्शनवरून दाखविला गेला. यशजींनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आदित्यला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. या चित्रपटामधील एकही फ्रेम त्यांनी चित्रित केलेली नाही. अभिनेत्री किरण खेर यांनी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे शीर्षक सुचवलं.
विशेष बाब म्हणजे चित्रपटाच्या शेवटी दिलेल्या श्रेय नामावलीमध्ये किरण खेर यांना त्याचं रीतसर श्रेय देण्यात आलं आहे. चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल एखाद्याला अधिकृतपणे चित्रपटात श्रेय देण्याची ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील पहिलीच वेळ. DDLJचं बजेट होतं 4 कोटी. त्या काळी या चित्रपटानं भारत तसेच विदेशात तब्बल 100 कोटीहून अधिक व्यवसाय केला होता. कला क्षेत्रातील मराठी कलावंत मंडळींचं योगदान खूपच मोठं आहे. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा पायाच दादासाहेब फाळके यांच्यासारख्या एका थोर मराठी माणसानं घातला. त्यानंतर गेल्या 8 दशकांमध्ये अनेक दिग्गज मराठी कलावंतांनी आपल्या कलाकृतींद्वारे मराठी चित्रपटसृष्टीची पताका जगभरात फडकत ठेवली आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय वर्तुळात चमकलेलं नाव म्हणजे अक्षय इंडिकर. उदाहरणार्थ नेमाडे हा माहितीपट तसेच त्रिज्या आणि स्थलपुराण या 2 चित्रपटांनी अक्षयला मोठं नाव मिळवून दिलं आहे. तो सध्या एक नवीन उपक्रम करतो आहे. फिल्म मेकिंग आणि फिल्म रसग्रहण सारख्या विषयांना नवीन पद्धतीने जागतिक सिनेमातील उदाहरणे घेऊन शिकता शिकवता यावे म्हणून त्याने सिनेमा लॅब डिझाईन केली आहे. ऐकूया त्याच्याच तोंडून हा उपक्रम काय आहे ते. नमस्कार, मी अक्षय इंडिकर. फिरता सिनेमाकडून आम्ही घेऊन येत आहोत सिनेमा लॅब. सिनेमाचा इतिहास स्पष्टपणे सांगता येतो. इतर कलांच्या तुलनेत सिनेमा कसा विकसित होत गेला हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. एकापासून अनेकापर्यंत जाण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम सिनेमा मानलं जातं. कुणी त्याला मास कम्युनिकेशन म्हणतं, तर कुणी कला, कुणी व्यवसाय म्हणतं, तर कुणी मनोरंजन. पण या सगळ्याला व्यापून उरणारा सिनेमा तुमच्या आमच्या जगण्याला खूप काही देऊन जातो. सिनेमा तुमचं जगणं समृद्ध करतं, जगण्याचं भान वाढवतं आणि तुमचं माणूस असणं अधिकाधिक व्यापक करत नेतं. सिनेमा करण्यासाठी काय लागतं? सिनेमा करण्यासाठी टीम लागते, सिनेमा करण्यासाठी पैसा लागतो, सिनेमा करण्यासाठी तंत्रज्ञान लागतं आणि लागतं ते सिनेमाविषयीचं ज्ञान, सिनेमाच्या भाषेचं ज्ञान. तुम्ही तुमची गोष्ट तुमच्या सिनेमाच्या भाषेतून सांगू शकता. तुमचं घर, तुमचं गाव, तुमची आजी, तुम्ही अनुभवलेली एखादी आठवण सिनेमाच्या रूपातून तुम्ही जगासमोर आणू शकता. त्याविषयी काही मूलभूत चर्चा आम्ही करण्यासाठी उत्सुक आहोत. ही सिनेमा लॅब कुणासाठी? सिनेमात करिअर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, सिनेमा समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसासाठी, जगणं समृद्ध करण्यासाठी, तर जगभरातला सिनेमा अनुभवण्यासाठी. 7 दिवसात सिनेमा कुणीच शिकवू शकत नाही, पण सिनेमा शिकण्याची प्रोसेस मात्र नक्कीच सुरू होऊ शकते. या लॅबसाठी आम्ही विद्यार्थी संख्या अतिशय मोजकी ठेवत आहोत, कारण प्रत्येकाशी संवाद व्हायला हवा. ही लॅब ऑनलाईन असेल, तर आम्ही घेऊन येत आहोत सिनेमा लॅब. काही दिवसातच रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. ती अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तारांगणची ही मैफिल थांबू नये असं तुम्हालाही वाटणं साहजिकच आहे, परंतु कोणत्याही चांगल्या गोष्टीचा शेवट हा असतोच. त्यामुळे आपण या मैफिलीची आता सांगता करतोय. या संगीत मैफिलीत सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे मी तारांगण परिवारातर्फे आभार मानतो. तत्पूर्वी पुन्हा एखादी नवीन कल्पना घेऊन नक्कीच तुमच्या भेटीस येण्याचं आश्वासनही देतो. तोपर्यंत तारांगण मराठी चॅनल आणि तारांगण फेसबुक पेजवरील वेगवेगळे व्हिडिओज पहा. तारांगण चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.